त्याच्याशी बातचीत करूया। सर, विरोधी पक्ष मात्र टीका करतोय की पंतप्रधान आवाहन करतायत, त्यांचे नेते त्यांचे मंत्री मोठे ताफे घेऊन फिरतायत। स्वतः नाना पटोले यांनी आज टीका केलेली आहे। मला असं वाटतं की या टीका टिप्पणीचा विषय अजिबात नाही आहे। देशाला एक पुढे घेऊन जाण्यासाठी, देशाच्या इकॉनॉमीला मजबूत करण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे त्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये विरोधी पक्षांसोबत बैठक घ्यायला पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं आहे। पण पवार साहेबांना माझं निवेदन आहे की पवार साहेबांच्या आणि प्रधानमंत्र्यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत। त्यांच्याकडे काही सूचना असतील तर ते त्यांनी त्यांच्याकडे मांडाव्यात। ते त्यांचा फोन उचलतील ते त्यांना ते सांगू शकतात। पण बैठकीचा विषय नाही आहे। प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की पेट्रोल डिझेलमध्ये बचत झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा हा निर्णय घेतला की आपण मेट्रोने प्रवास करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आज मेट्रोने प्रवास करण्यासाठी मी आज आलेलो आहे आणि अनेकांनी सुद्धा मेट्रोने प्रवास करावा आणि पेट्रोल डिझेलमध्ये बचत करावी अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि त्यामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता अजिबात नाही। प्रधानमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि असंख्य लोक त्याला प्रतिसाद देत आहेत आणि मी सुद्धा त्याला प्रतिसाद देण्याची माझ्या पक्षाची भूमिका आहे। त्यामुळेच आज मी या ठिकाणी मेट्रोने प्रवास करतो आहे। वर्क फ्रॉम होम करावं हे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।